CSMT स्टेशन बाहेरची ही दृश्य आहेत। मराठा आरक्षणासाठी लढा सुरू आहे। CSMT स्टेशनच्या बाहेर मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमा झालेत आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मयूर राणे थेट CSMT स्टेशन बाहेरून आपल्यासोबत जोडले गेलेत। मयूर, आता या घडीला त्या ठिकाणी काय घडतंय? आता सध्या CSMT स्टेशनच्या बाहेर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे इथे मराठा आंदोलक आहेत ते सध्या आता सर्वजण जमा झालेले आहेत। रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून गाणी लावली आहेत। मात्र पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात इथे जल्लोष सध्या साजरा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एका ठिकाणी पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील हे आंदोलकांना सांगत आहेत की तुम्ही रस्ता आहे तो क्लिअर करा। मात्र इथे पाहायला गेलं तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात जे आंदोलक आहेत ते सध्या त्या रस्त्यावर उतरून जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठमोठ्या वाहनाच्या रांगा देखील इथे लागलेल्या आहेत। कुठे ट्रॅफिक जाम देखील झालेला आहे पाहायला मिळत आहे। एका ठिकाणी पाहायला गेलं तर पोलीस स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलक आहेत त्यांना की तुम्ही रस्ता सोडून साईडला उभे राहा असे सांगत आहेत। मात्र आंदोलक आहेत ते सध्या ऐकण्याच्या स्थितीमध्ये नाही आहेत। ते सध्या आता रस्त्याच्या मधोमध उभे राहून आहेत। गाणी लावलेले आहेत मोठमोठ्या ह्याने आणि नाचताना जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळून दिसत आहे। नक्कीच धन्यवाद मयूर, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय CSMT स्टेशन बाहेरची ही दृश्य आहे। मोठ्या संख्येने मराठा आंदोलक या ठिकाणी जमा झाल्यात। तर वाहतूक कोंडी तर झालीच आहे, मात्र या दरम्यान मराठा आंदोलक हे डान्स करताना देखील पाहायला मिळतात। आणि दरम्यान एकीकडे CSMT स्टेशन बाहेर गर्दी केली जाते, मराठा आंदोलकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे। तर दुसरीकडे जरांगेंकडून वारंवार या आंदोलकांना आवाहन केलं जात आहे रस्त्यावर गर्दी करू नका किंवा वाहतूक कोंडी होईल असा कुठलाही प्रकार या ठिकाणी घडता कामा नये असं आवाहन वारंवार जरांगेंकडून केलं जात आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।